स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते, कारण काल अमावस्येचा व्हिडिओ जो मी टाकलेला होता तो गेल्या वर्षीचा होता, त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये तारीख चुकीची वाटत होती। मलाही माहित आहे अमावस्या काल चालू झालेली आहे, आज संध्याकाळी संपत आहे, मात्र अमावस्येला करण्याचे उपाय म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला होता। गेल्या वर्षीचा व्हिडिओ टाकण्याचं कारण ओवीची तब्येत खूप जास्त 3 दिवस झाले बिघडलेली आहे, त्यामुळे ती काल दवाखान्यात होती आणि त्यामुळे मला अमावस्येचे उपाय तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते आणि त्यासाठी मी तो व्हिडिओ टाकलेला आहे। मलाही माहित आहे की अमावस्येची तारीख काय आहे। अशा वेळेस समजून घेत जा, ज्या वेळेस अमावस्येचे उपाय तुम्हाला करायचे आहेत तर तो व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं असतो। ज्या वेळेस मी तारीख अशी चुकीची सांगते त्यावेळेस लक्षात घ्या की तो व्हिडिओ जुना कधीतरी मी टाकत असते, का तर ते उपाय महत्त्वाचे असतात। त्यामुळे हा गैरसमज करू नका की मला अमावस्येची तारीख माहित नाहीये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये। तो व्हिडिओ लास्ट इयरचा आहे, कारण ओवीला 104 पर्यंत ताप पोहोचला होता आणि म्हणजे खरंच डॉक्टर म्हणले मेंदूपर्यंत ताप जाण्याची शक्यता इतकी, मला त्यामुळे ती भीती वाटली। त्यामुळे ती दवाखान्यात असल्यामुळे मी या गोष्टी नाही करू शकले। 2-3 दिवस मी फ्रेश व्हिडिओ नाही टाकू शकले, त्यासाठी सर्वप्रथम तुमची मनापासून माफी मागते। आता सुद्धा रात्री घरी आल्यावर सुद्धा ओवीला काल रात्रभर ताप होता, 2 ते 3 वेळा औषध दिलेलं आहे। बघणार नाही तर आज पुन्हा तिला दवाखान्यात नेणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आता ओवीकडे सगळं लक्ष मलाच द्यायचं आहे। त्यामुळे तिच्यापेक्षा आपल्याला महत्त्वाचे व्हिडिओज नाहीयेत, त्यामुळे थोडासा व्हिडिओ जुना टाकला मी, कारण की तिच्या तब्येतीपेक्षा आपल्याला काय महत्त्वाचं आहे तुम्हालाही माहित असेल की आपल्याला सगळ्यात आधी आपली मुलं महत्त्वाची असतात। त्यामुळे आता ती आत्ताचा व्हिडिओ तर मी करतेय, उद्या बघूया, उद्या शक्य झालं तर उद्या सुद्धा मी नवीनच व्हिडिओ टाकेन। आज मी नवीनच फ्रेश व्हिडिओ टाकत आहे। 1 फेब्रुवारी रोजी आहे गणेश जयंती। गणेश जयंती हा सगळ्यात मोठा आपल्यासाठी उत्सवाचा दिवस असतो आणि हा दिवस आपल्याला खूप छान प्रकारे साजरा करायचा आहे। उत्सव साजरा करायचा आहे म्हणजे काय, नेमकं काय करायचं या दिवशी, कोणत्या सेवा, कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या वर्षीची गणेश जयंती अगदी महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 फेब्रुवारीला आलेली आहे आणि खूप सुंदर असा दिवस असतो हा गणेश जयंती। गणेश जन्मदिवस, गणपती बाप्पांचा जन्मदिवस जो आपल्या प्रत्येकाला घरात, जयंती म्हणण्यापेक्षा मला जन्मोत्सव म्हणायला आवडेल। जयंती म्हणाला तरी हरकत नाही, पण जन्मोत्सव हा शब्द जास्त छान वाटतो। तर आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे, तो कशा प्रकारे साजरा करायचा आहे याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। व्हिडिओवर तुम्ही आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। त्याचप्रमाणे स्वामी माझे सर्वस्व आणि सुनेत्राज लाईफस्टाईल हे देखील आपले अजून 2 चॅनल आहेत। सुनेत्राज लाईफस्टाईलवर उद्यापासून जर ओवी ठीक झाली तर मी व्हिडिओ टाकण्याचा जरूर प्रयत्न करेन, मात्र स्वामी माझे सर्वस्व यावर व्हिडिओ येत राहतील। तर 1 तारखेला आहे गणेश जयंती। गणेश जयंतीला काय काय करायचे आहे, सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचे आहे। या दिवशी शक्य तितक्या वेळ कोणाशीही न बोलता ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः ह्या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे। कोणाशीही अपशब्द बोलायचे नाहीत, कोणाचीही निंदा नालस्ती या दिवशी करायची नाही, कोणाचंही मन तुम्हाला या दिवशी दुखवायचं नाही, तसं तर कधीच नाही, पण किमान या दिवशी तरी तुम्हाला हे सगळे नियम पाळायचे आहेत। घरामध्ये मांसाहार नाही झाला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे। त्याचप्रमाणे घरामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी या दिवशी घरामध्ये घडून देऊ नका, कारण गणेश जयंती हा तसा आपल्यासाठी सगळ्यात मोठा दिवस आहे। गणेश जयंतीला सकाळी लवकर उठावे। गणेश जयंती आहे म्हणून उंबऱ्याची पूजा करावी, उंबऱ्याला हळद लेपन करावे, दरवाजाची पूजा करावी, तुळशीची पूजा करावी। शक्य झाले तर दरवाजावर आंब्याच्या आणि झेंडूचे किंवा नुसत्या आंब्याच्या पानाचे तोरण लावावे
कारण खूप चांगला दिवस आहे। आंब्याच्या पानांचे तोरण या दिवशी घराला अवश्य लावा। देवघराला सुद्धा आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही लावू शकता, कारण हे खूप शुभ मानले जाते। अशोकाच्या पानांचे तोरण किंवा आंब्याच्या पानांचे तोरण हे तुम्हाला दरवाजाला नक्की लावायचे आहे आणि हे दुसऱ्या दिवशी लगेच काढायचं आहे। काहींचं दिवाळीचं तोरण अजून असतं, असं करायचं नाही, त्यात निगेटिव्हिटी असते, ते निर्माल्य बनतं। त्यामुळे तुम्ही 1 फेब्रुवारीला लावाल तर फार 3 तारखेला तुम्हाला ते काढून टाकायचं आहे। 11 पाने 21 पाने अशा पानांचं तुम्हाला 51 पाने अशा पद्धतीने तुम्हाला देवघराला आणि मुख्य दरवाजाला तोरण लावायचे आहे। दरवाजाची पूजा करायची आहे। उंबऱ्याची पूजा तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने करायची आहे। त्यानंतर आपलं स्नान वगैरे स्वच्छ झाल्यानंतर घर स्वच्छ करून घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे, म्हणजे शुद्धीकरणासाठी कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि देवपूजेला एक आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे। आसन तुम्हाला लाल रंगाचे असेल तर जास्त चांगले, नसेल तर कोणतेही घेतले तरी चालेल। काळं आसन फक्त घेऊ नका, काळे निळे आसन घेऊ नका। तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या दिवशी लाल रंगाचे वस्त्र धारण करायचे आहेत। पुरुषांनी लाल टी शर्ट, स्त्रियांनी लाल कुर्ता किंवा लाल साडी, जी काही तुमच्याकडे असेल ते तुम्हाला परिधान करायचं आहे। आणि त्यानंतर गणपती पूजनासाठी बसायचे आहे। गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर हा शुभ दिवस आहे। या दिवशी गणपतीची चांदीची, पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता। त्याचप्रमाणे घरात जी गणपतीची मूर्ती असेल ती तुम्हाला सगळ्यात आधी एका तांबणामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत, लाल, पिवळ्या किंवा लाल। त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे। पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे। ओम गम गणपते नमः म्हणत त्यानंतर अथर्व शीर्ष 1, 5 किंवा 11 वेळा तुम्हाला म्हणायचे आहे। आणि मग तुम्हाला गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून एका चौरंगावर, पाटावर किंवा देवघरामध्ये खाली अक्षता ठेवून त्याच्यावर मूर्ती तुम्हाला स्थापन करून घ्यायची आहे। मूर्ती स्थापन करून घेतल्यानंतर सगळ्या देवांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला ओले लाल कुंकू किंवा ओले शेंदूर तुम्हाला लावायचे आहे। ओलेच लावायचे आहे, गणपतीला केव्हाही कोरडे कुंकू, कोरडे शेंदूर लावायचा नाही। त्यानंतर ओल्या अक्षता तुम्हाला गणपतीला लावायच्या आहेत। छान असं एखादं चंदन लावायचं आहे, जानवे घालायचे आहे। गेज वस्त्र, ज्याला कापसाचे वस्त्र म्हणतो, 21 मणी किंवा 11 मण्यांचे कापसाचे गेज वस्त्र घालायचे आहे। त्याला कुंकू हळदीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे, म्हणजे कुंकू हळद असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर 21 लाल अक्षता लाल कुंकवाने करून 21 अखंड अक्षता तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत। तुमच्या मनातील जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या बोलायच्या आहेत आणि त्यानंतर ओम गम गणपते नमःचा एक 5 मिनिटे जप करायचा आहे आणि एक अक्षता वाहत ओम गम गणपते नमः म्हणत तुम्हाला ते झाल्यावर गणपतीच्या शरण जाऊन तुमच्या सगळ्या इच्छा बोलून दाखवून पुढच्या वर्षीपर्यंत माझ्या येथील काही मोठ्या इच्छा आहेत किंवा लहान इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करायची आहे। दुसऱ्या दिवशी या 21 अक्षता छोट्याशा लाल वस्त्रामध्ये किंवा पुडीमध्ये बांधून तुम्हाला देवघराच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत। पुढच्या वर्षी या विसर्जन करून नवीन अक्षरांचा उपाय पुन्हा करायचा आहे। यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील। या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करा, मोतीचूरचे लाडू नैवेद्य दाखवा, मोदकाचा नैवेद्य दाखवा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। मंदिरामध्ये जाऊन या। अजून नवीन व्हिडिओ तर मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे, पण आज हा 21 अक्षतांचा अत्यंत रामबाण असा उपाय तुम्हाला मला द्यायचा होता, तर मी तो दिला तुम्हाला। तर 21 अक्षतांचा हा उपाय प्रत्येकाने करा। घरामध्ये पिरियड असेल तर कुणाकडूनही करून घ्या, सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही। गणेश जयंतीचे अजून 1-2 व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन संध्याकाळी आणि उद्या। तोपर्यंत व्हिडिओला असाच प्रेम देत राहा। ओवीसाठी सगळ्यांनी ब्लेसिंग मागा की ओवी पटकन बरी होऊ देत, कारण खरंच ओवी बरं नसलं की मला चांगलं नाही वाटत। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।